वेलकम टू शोभा स्नॅक चॅनल. आज आम्ही गेलो होतो मार्केटला. मला शॉपिंग करायची होती थोडीफार, त्यामुळे मग आम्ही चाललो होतो शॉपिंग करायला. आणि मग कॉटन किंगमध्ये गेलो. सगळ्यात पहिले गाडी पार्क केली, मग शॉपमध्ये गेलो आणि मग त्याला विचारलं आम्ही. मग ते म्हटले का तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जा. मग आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरला. तर इतकं भारी कलेक्शन आहे ना यांच्याकडे कॉटन किंगमध्ये. खरंच खूप भारी आहे. आणि मटेरियल पण विचारा ना, मटेरियल पण यांचं खूप भारी आहे. आणि आपल्याला जी पॅटर्न आवडते त्या पॅटर्नचं त्यांच्याकडे कलर्स पण अवेलेबल आहे. आणि सॉफ्ट कपडा पण खूप छान आहे. मग मला जे हवं होतं ते मी सिलेक्ट केलं आणि मग बिलिंग करून लगेच मी निघाली. आणि मग इथे मी साड्यांच्या दुकानात आली. मला साडी पण घ्यायची होती. तर हे दादा मला साड्या दाखवत होते, पण मला इतकं त्यांचं खास कलेक्शन आवडलं नाही मला. तरी पण ते दादा मला म्हणजे अजून दाखवत होते, पण मला तर काही आवडलं नाही. मग मी निघाली तिथून आणि मला तहान लागली होती, म्हणून मग मी गेली लस्सी प्यायला. लस्सी पिली आणि मग मी मार्केटमध्ये फिरायला लागली. मला घ्यायचे होते साड्यात, म्हणून मग अजून 2-3 अशीच दुकानं बघत होती मी. मग बघितलं, मग मी तिथून पण निघाली. आणि मग मी दुसऱ्या शॉपमध्ये गेली आणि मग मुलगी आलीच नाही माझ्यासोबत. मुलगी बोलते का मम्मी तू सगळ्या दुकानात जाते, तुला कोणतीच आवडत नाही, मी बाहेरच थांबते, तू जा. मग मी एकटीच गेली. मग मुलगी बाहेरच थांबली होती. मग ती बाहेरचं सगळं शूट करत होती सगळं, म्हणून मी तुम्हाला आतमध्ये काय घेतलं काय नाही ते दाखवू नाही शकली. तर मुलगी बाहेरच होती फोन घेऊन. मग मी घेतली, मला जे पाहिजे होतं ते मी घेतलं इथून. ह्यांच्याकडे पण खूप छान कलेक्शन होतं, मला म्हणजे आवडलं इकडचं पण. मग मी इथून घेऊन मग मी निघाली. मला अजून थोडंफार बाकी होतं माझं, ते पण मी घ्यायला गेली. मग छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या बाकी होत्या, मग त्या सगळ्या घेतल्या मी. आणि मग मी दुसरीकडे गेली, तिकडून पण माझं घेतलं, सगळं फिरत होती. आणि तिकडून पण मग मी बघितलं, मी शॉप पहिलेच बघून ठेवलं होतं. मग मी तिथे परत रिटर्न गेली आणि मग तिथून मी मला जे पाहिजेलं होतं ते बघितलं आणि त्यांना सांगितलं. मग त्यांना, कारण मी त्या दादांकडे मध्ये पण येऊन गेली होती, दादांना सांगितलं होतं. तर दादांनी ते आणून ठेवलं होतं. मग ते गेले होते जरा बाहेर, म्हणून मग त्यांचा वेट करत होती मी. मग ते आले, मग घेतलं मी माझं सगळं आणि मग मी निघाली. आणि अगोदर मी इथं याच रस्त्याने मी एक दुकान बघितलं होतं. मग त्या दुकानात मी दुकान बघितलं होतं मी झुम्मरचं, कारण मला खूप दिवस झालं झुम्मर घ्यायचंच होतं, पण टाईमच नव्हता सिटीत जायला. आणि आज गेली, त्यामुळे मग सगळं पहिलं आवरून मग गेली या दुकानामध्ये. खूप भारी झुम्मर आहे त्यांच्याकडे, खूप मस्त, एकदम व्हरायटी खूप छान आहे. मग बघून मी विचारून निघाली इथून. आणि निघता मला ही 22 रुपयाचा सेल दिसला. म्हणजे बघू तरी 22 रुपयाच्या सेलमध्ये काय काय भेटतं, म्हणून मग गाडी थांबवायला लावली आणि मग मी गेली 22 रुपयाच्या सेलमध्ये. वाव, 22 रुपयाच्या सेलमध्ये घरगुती डेलीवेअरचं आपल्याला जे लागतं त्या गोष्टी होत्या ना, खूप भारी होत्या. 22 रुपयाच्या सेलमध्ये मस्त, म्हणजे काय काय छान होतं. मग घरी आली. हे बघा गाईज, मी काय काय तिथून घेतलं ना, ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, मी पहिला थोडं सगळं काढते, एक काढते. पहिलं सगळंच पूर्ण काढून दाखवते तुम्हाला नीट प्रॉपरली, म्हणजे तुम्हाला मला नीट दाखवता पण येईल मी नक्की काय घेतलं काय नाही. पहिलं सगळं काढून घेते यातून सगळं. तसं तुम्ही बघू शकतात, तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर मी काय काय घेतलं आणि काय नाही. पण तरी पण तुम्हाला मी एक दाखवते. हे बघा, हे 22 रुपयामध्ये छोटं स्टूल भेटलं आहे. हा ट्रे पण 22 रुपयात भेटला. ह्याच्यात मला 2 कॅरी बॅग भेटले आहेत आपल्या व्हेजिटेबलसाठी ठेवणार. हा मला ऑइलचा स्पून घेतला, हा पण 22 रुपये. हे पण मला 2 भेटलेत आपले चपाती ठेवायचे. ह्या बाटल्या पण, ही एक सिंगल 22 रुपयाची आणि स्टँड घेतलं, हा पण 22 रुपयाचा. हे सगळं 22 रुपयाचं. आणि हे बघा गाईज, मी जे कपड्यांची शॉपिंग केली आहे ना, ही सगळे बघा. आणि तुम्हाला बघायचं असेल मी काय घेतलं आहे आणि कोणाकोणासाठी घेतलं आहे, त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. आणि तुम्हाला बघायचं असेल डिटेलमध्ये काय आहे काय नाही, तर प्लीज माझा सेकंड ब्लॉग जाऊन चेक करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल.